वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विकास योजना 2 म्हणजे भाग 2 बघणार आहोत। सुरुवातीला आपण विकास योजना भाग 1 बघितला, म्हणजे हा डायरेक्ट सिलेबसनुसार आपण जसाचा तसा सिलेबस घेतलेला आहे। हा कृषी सेवक भरतीसाठी सिलेबस आहे मित्रांनो योजनांचा। परंतु ह्या ज्या योजना आहेत ह्या तुम्हाला सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी कामात पडू शकतात। म्हणजे ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहे त्यामध्ये कृषी सेवकसाठी आपण घेतच आहोत। हाच सिलेबस आपल्याला ग्रामसेवकसाठी सुद्धा म्हणजे ह्या योजना कामात पडू शकतात। तसेच MPSC साठी सुद्धा ह्या योजना कामात पडतात। कंबाईन एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा ह्या योजना विचारल्या जातात। आणि पार्ट 1 मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना आवडल्यामुळे आणि त्यांनी भरपूर कमेंट्स केल्या, त्यामुळेच आपण पार्ट 2 त्यांच्यासाठी हा स्पेशल त्यांच्या आग्रहास्तव आपण पार्ट 2 घेऊन आलो आहे। आणि तसंच मित्रांनो बरेचसे नवीन विद्यार्थी या उपक्रमाशी, आपला हा छोटासा उपक्रम होता परंतु दिवसेंदिवस हा आपला छोटा उपक्रम मोठा होत आहे। बरेच विद्यार्थी मित्र याच्याशी जुळत आहेत, तर नवीन विद्यार्थी मित्र जुळत असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही। तर मित्रांनो आपण या चॅनलवर आपल्याला पोल सेक्शन जो आहे म्हणजे कम्युनिटी जो सेक्शन आहे तो उपलब्ध झालेला आहे। आणि कम्युनिटी सेक्शनमध्ये आपल्याला पोस्ट करता येते, तसेच पोल म्हणजे क्वेश्चन सोडवता येतात। तुम्हाला मी दररोज काही क्वेश्चन पोल टाकत असते, त्यामध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता, तिथे पोल सोडवू शकता, चार्टसुद्धा करू शकता। म्हणून यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल। म्हणूनच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा। चला तर मित्रांनो विकास योजना आहेत त्यामध्ये आपण कोणकोणत्या योजना कव्हर केल्या आणि तो सिलेबस काय एकदा पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला पार्ट 2 ला सुरुवात करू। सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं विकास योजना एकूण 15-16 योजना आहेत, त्यामध्ये आपण त्या लुक ओव्हर करू कोणकोणत्या आहेत त्या। मित्रांनो यामध्ये योजना पाहू आता। पहिली योजना आहे कोरडवाहू क्षेत्र विकास योजना, ही आपण चांगल्यारीत्या कव्हर केली आहे, त्याला DPAP असं म्हणतात। नंतर आपण बघतो निर्धारित लाभ क्षेत्र विकास कार्यक्रम, ही राहिलेली आहे। आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम ही योजना आपण कव्हर केली। डोंगरी क्षेत्र विकास कार्यक्रम राहिलेला आहे। एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, त्याच्यानंतर एकात्मिक फळ विकास योजना, ही योजना आपण कव्हर केली। एकात्मिक फळ विकास योजनेमध्ये फळबाग विकास योजना आहेत आणि एकात्मिक फळ विकास योजना, हे दोन्ही योजना झाल्या। यामध्ये भरपूर योजना पडतात, त्यासुद्धा योजना आपण पार्ट 1 मध्ये कव्हर केल्या। समोर आपण बघितलं तर बहुविध पीक योजना आहे आणि त्याच्यानंतर एकात्मिक कडधान्य सुधार योजना आहे। त्याच्यानंतर आपण बघतो एकात्मिक तेलबिया सुधार कार्यक्रम आहे, राष्ट्रीय प्रात्यक्षिक योजना आहे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहेत, एकात्मिक चारा विकास योजना आहेत, जवाहर रोजगार योजना आहेत, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहे। मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, कृषी विज्ञान केंद्र आहे, तसंच आपण बघतो की जे महत्त्वाचे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहेत। आणि मित्रांनो आपण यामध्ये बघितले तर कृषी विज्ञान केंद्र आहे, तसेच जे काही संशोधन प्रकल्प आहेत प्रमुख त्याबद्दल आपण आधीच ऑलरेडी लेक्चर घेतलेला आहे, म्हणजे 2 लेक्चर घेतलेले आपण महत्त्वाच्या कृषी संस्थेच्या बाबतीत। एक आधी घेतलं होतं, त्याच्यानंतर आपण दुसरं लेक्चर घेतलं होतं महत्त्वाच्या कृषी संस्था नावाने। त्यामध्ये आपण प्रामुख्याने विद्यापीठांचा सुद्धा समावेश केलेला आहे, कोणते विद्यापीठ, त्याच्यानंतर ICAR, MCAR, नाफेड, नंतर ॲग्रिकल्चर ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। जे काही महत्त्वाचे विद्यापीठ आहेत त्यामध्ये आपण बघतो की ते विस्ताराचे कार्य करतात आणि संशोधनाचे कार्य करतात, ते सुद्धा आपण त्यामध्ये घेतलेले आहे। त्याचे डेट, त्याची संस्था, ते कोणत्या कार्यक्षेत्रासाठी आहे, ते सगळं लेक्चर आपण घेतलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघून जा। तर मित्रांनो आजचा जो भाग आहे म्हणजे पार्ट 2 आहे योजनांचा, यामध्ये मी आज काय घेणार आहे तर बघा, आज आपण काय घेऊ तर आज आपण 16व्या क्रमांकावर राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम दिलेला आहे तो घेणार आहोत। आणि हा कार्यक्रम आहे मित्रांनो की राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम हा अतिशय मोठा आहे, यामध्ये भरपूर योजनांचा समावेश होतो। आणि आजचा जो भाग आहे मित्रांनो त्यामध्ये आपण प्रामुख्याने राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम याबद्दल अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण बघतो की बऱ्याचशा योजना आहेत, त्याच्यानंतर महत्त्वाच्या संस्था आहेत, पाणलोट क्षेत्राशी संबंधित पाणलोट विकास कार्यक्रम आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर आपण बघतो की योजना काळातील जे काही प्रमुख धरणे आहेत आणि प्रमुख प्रकल्प आहेत त्यावर प्रश्न पडतात आणि ग्रामसेवकला पडतात आणि कृषी सेवकला सुद्धा पडतात आणि महत्त्वाचे जे काही बाकीचे एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा यावर प्रश्न पडतात। अतिशय महत्त्वाचा आणि मुद्देसूदपणे आज हे लेक्चर होणार आहे। आणि मित्रांनो ही माहिती कलेक्ट करण्यासाठी मी मागचे 4 दिवस झाले म्हणजे यासाठी प्रयत्न करत आहे। हे जर लेक्चर आपण बघतो याचे सोर्स कुठले आहेत तर MPSCचे जे बुक्स आहेत ते आहेत, त्याच्यानंतर आपण बघतो की म्हणजे देसले सरांचे बुक्स यामध्ये मी वापरलं आहे। त्याच्यानंतर आपण बघतो की महत्त्वाचे जे काही मार्केटमध्ये बुक्स आहेत ॲग्रिकल्चरशी संबंधित त्यासुद्धा योजना आपण त्यामध्ये ते बुक्ससुद्धा रेफर केले आहेत। त्याच्यानंतर गुगलवरून सुद्धा बरेचसे स्रोत मला मिळाले आहे। अशा प्रकारे मी एक स्रोत बनवण्याचा प्रयत्न केला आहे।
तर मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये मी तुम्हाला आधी सांगितले की राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम आहे, याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत. आजूबाजूची सगळी माहिती कव्हर करणार आहोत. यामध्ये तुम्हाला तुमचा मृदा व जलसंधारणाशी संबंधित जो काही महत्त्वाचा भाग आहे, ते महत्त्वाच्या संस्था त्यामध्ये विचारलेल्या आहेत, त्यासुद्धा कव्हर होणार आहे. म्हणजे दुसरासुद्धा पार्ट याच्यामध्ये कव्हर होणार आहे. कारण काय तर ह्या सगळ्या योजना आहेत त्या आपण जवळजवळ बघतो मृदा संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन मार्फत ज्या आहेत त्या कव्हर केल्या जातात किंवा योजना राबवल्या जातात, म्हणून या महत्त्वाच्या योजना आहेत. आता यामध्ये आपण बघतो मित्रांनो की केंद्र पुरस्कृत काही योजना आहेत आणि राज्य पुरस्कृत काही योजना आहेत. तर बघा मित्रांनो, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, महात्मा फुले जल व भूमी संधारण आहे. हे केंद्र पुरस्कृत काही पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना आहेत राष्ट्रीय पातळीवरील. आणि आपण राज्य पुरस्कृत योजना बघितल्या तर त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान आहे, साखळी वसमेंट कॉन्क्रीट नाला बांध आहे, म्हणजे चेकडॅम आपण असं म्हणतो त्याला, तो बांधण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर आदर्श गाव योजना आहे, नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासाशी संबंधित काही योजना आहेत. मागेल त्याला शेततळे अशा प्रकारची आणखी एक योजना आहे. आणि त्या अशा प्रकारे मित्रांनो आपण केंद्र पुरस्कृत योजना आहेत आणि राज्य पुरस्कृत योजना आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे, ही फक्त एक योजना नसून यामध्ये भरपूर गोष्टींचा समावेश होतो. चला तर मित्रांनो, आता आपण योजनांना सुरुवात करू. त्यामध्ये प्रामुख्याने आपण सुरुवातीला ज्या काही राष्ट्रीय पातळीवरील योजना आहेत त्या बघू आणि त्याच्याशी संबंधित महाराष्ट्राचा काय संबंध आहे तो सुद्धा बघू. नंतर आपण महाराष्ट्रातील योजना पाहू, म्हणजे एक एक पाहू आपण. आता सुरुवातीला आपण एकात्मिक पाणलोट प्रबंधन कार्यक्रम आहे तो बघणार आहोत. मित्रांनो, इथे जर आपण बघितलं एकात्मिक पाणलोट प्रबंधन कार्यक्रम आहे, त्यालाच आपण IWMP असं म्हणतो. म्हणजेच काय, याचा फुल फॉर्मसुद्धा विचारतात. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम असं आपण त्याला म्हणतो, म्हणून फुल फॉर्म लक्षात ठेवा. आता ही जी योजना आहे ती कशी तयार झाली, याआधी काय होतं, 1983-84मध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राम आहे त्याची पुनर्रचना होऊन म्हणजे 2009-10 साली त्याची पुनर्रचना झाली आणि त्याला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम असं नाव देण्यात आलं. मित्रांनो, मागच्या भागात सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की विकास योजनांमध्ये नेमकं काय विचारतात. तर लक्षात ठेवा, केंद्र पुरस्कृत योजना आहे की राज्य पुरस्कृत योजना, हा प्रश्न पडू शकतो. त्याच्यानंतर विकास योजना कशाशी संबंधित आहे, त्याचा उद्देश काय आहे आणि त्याच्यानंतर त्याची सुरुवात कधी झाली, सुरुवातीला कोणत्या नावाने ओळखली जात होती आणि शेवटी ती कशामध्ये विलीन झाली, हे सुद्धा प्रश्न पडतात. महत्त्वाचा त्याचा उद्देश काय, हे सुद्धा प्रश्न पडतात. फुल फॉर्मशी रिलेटेड प्रश्न पडतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, मी तुम्हाला सांगितल्या. आता एकात्मिक पाणलोट प्रबंधन कार्यक्रम आहे, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर लक्षात घ्या की जमिनीचा जलस्रोत उंचावणे, पावसाचं पाणी जिरवणे, उतारावर बांध घालणे, खड्डे खोदून पाणी जिरवणे, वृक्षारोपण, वनसंवर्धन करणे, मृदेची धूप रोखणे. आणि तसंही मित्रांनो, लॉजिकली आपल्याला त्याच्या योजनेच्या नावावरून त्याचा योजनेचा उद्देश आहे त्याचा आढावा येतोच की एकात्मिक पाणलोट प्रबंधन कार्यक्रम आहे, म्हणजे पाणलोट क्षेत्राच्या विकासासंबंधी ही योजना आहे आणि पाणलोट क्षेत्र विकास करण्याशी रिलेटेड आजूबाजूच्या गोष्टी आहेत ते त्याच्याशी संबंधित आहेत. म्हणून एक लॉजिक आपलं डेव्हलप होते, म्हणून लक्षात ठेवा. मित्रांनो, आताच आपण इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम बघितला आणि त्यामध्ये आपण बघितलं की त्याच्याबद्दल माहिती वगैरे बघितली. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे, हा एकात्मिक कार्यक्रम आहे, म्हणजे एकात्मिक असणार आहे म्हणजे याच्या अंतर्गत काहीतरी योजना असणार आहे. तर अशा कोणत्या योजना आहेत ज्यांचा समावेश यामध्ये होतो, तर बघा यामध्ये प्रामुख्याने 3 योजनांचा समावेश होतो. तर 3 योजना कोणत्या त्यावर सुद्धा प्रश्न पडतात. आवर्षण क्षेत्र विकास कार्यक्रम जो आपण बघितला, ड्रॉट प्रोन एरिया कार्यक्रम बघितला होता, जो पहिल्या विकास योजनेमध्ये आपण बघितला होता. मित्रांनो, पहिला पार्ट घेतला होता त्यामध्ये आपण बघितलं होतं ड्रॉट प्रोन एरिया कार्यक्रम बघितला होता. आणि कधी सुरू झाला होता 73-74मध्ये. इथे सुद्धा तुमची रिव्हिजन होत आहे. त्याच्यानंतर वाळवंट विकास कार्यक्रम आहे, त्यालाच आपण DDP असं म्हणतो, डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आणि हा कधी सुरू झाला होता, 1977 ते 78 दरम्यान सुरू झाला होता. समोर जर आपण बघितलं एकात्मिक निकष भूमी विकास कार्यक्रम आहे, त्याला IWDP असं म्हणतात, इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. आणि हा कधी सुरू झाला, 1989 ते 90 या दरम्यान सुरू झाला. तसंच महत्त्वाचं म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून मित्रांनो की निरांचल नावाचा एक प्रोजेक्ट होता, तो जागतिक बँकेच्या सहाय्याने इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे त्याच्या अंतर्गत राबवण्यात आला होता. कधी 2014 ते 2020च्या दरम्यान, म्हणून महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून लक्षात ठेवा.
ॲक्च्युली मित्रांनो, व्हिडिओ बनवताना बरेच शब्द वेडेवाकडे होतात. कारण काय होते तर दिवसा मी व्हिडिओ बनवू शकत नाही, रात्री व्हिडिओ बनवावे लागतात. त्यामुळे तोंड आलेलं आहे, म्हणजे तोंडाला फोडं आलेले आहेत. त्यामुळे शब्द वेडेवाकडे होतात. म्हणून 2-4 तेवढ्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल. तर मित्रांनो, आपण IWMP ही योजना बघत होतो. यामध्ये आपण बघितलं होतं की DPAP, नंतर DDP, नंतर IWDP अशा प्रकारे 3 योजना बघितल्या होत्या. आता आपण या योजनेबद्दल थोडक्यात आणखी डिटेल माहिती बघणार आहोत. मी सांगितलं होतं तुम्हाला ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम आहे, तो 1973-74 झाला होता. तुमची परत रिव्हिजन होत आहे मित्रांनो. आणि हे ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम आहे. 73-74 हे डेट विचारले, प्रश्न विचारला म्हणून लक्षात ठेवा. अवर्षणाशी रिलेटेड होता. अवर्षणाचा परिणाम कमी करण्यासाठी ड्रॉट प्रोन एरिया प्रोग्राम राबवण्यात आला होता. नंतर आपण बघतो की DDP आहे, ते 1977-78 होता. आणि वाळवंट क्षेत्र आहे, डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम होता हा. आणि स्रोतांचे जे काही पुनर्जीवन करणं आहे, म्हणजे तिथे वाळवंटी जो काही एरिया आहे त्यामध्ये पाणलोट क्षेत्राशी संबंधित, म्हणजे पाण्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी त्यांचं जे काही इरिगेशनचे किंवा बाकीचे काही पिण्याचे पाण्याचे स्रोत असतील ते सोडवण्यासाठी डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. तसंच आपण बघतो मित्रांनो, IWDP सुद्धा एक प्रोग्राम होता, आपण बघितला होता. त्यामध्ये 1989 ते 90 आपण डेटाही सुद्धा बघितली होती. इथे आपला पूर्ण याचा जो एक रोड मॅप आपल्याला चार्टद्वारे समजून आला. आणि यामध्ये बघितलं मित्रांनो, तर हे कशासाठी होतं, तर एकात्मिक विकासाच्या अंतर्गत रोजगार निर्मिती करणे तसेच शाश्वत लाभ मिळण्यासाठी आपण IWDP ही योजना सुरू केली होती. अशा प्रकारे ह्या ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या IWMP म्हणजे इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत, म्हणजेच एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत येतात. तर मित्रांनो, आपण योजनांमध्ये सुरुवातीला बघितलं होतं राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रम आहे, त्यामध्ये आपण बघितलं होतं एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाच्या नंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही जी आहे त्याला आपण रफ्तार असं म्हणतो. आणि ही जी योजना आहे महत्त्वाची योजना आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं पार्ट 1मध्ये की मी रफ्तारबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजना बघायची आहे. त्यालाच आपण RKVY असं म्हणतो आणि रफ्तार असं सुद्धा म्हणतात. आता रफ्तार म्हणजे नेमकं काय, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना रिन्युमेरेटिव्ह अप्रोचेस फॉर द ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर रिजनरेशन्स. आणि या योजनेबद्दल आपण जर बघितलं मित्रांनो, तर 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही योजना राबवण्यात आली होती. कृषी क्षेत्राच्या बाबतीत 4% वृद्धी दर प्राप्त करणे आणि संलग्न क्षेत्राशी म्हणजे त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये वाढ करणे याच्याशी रिलेटेड ही योजना होती. आणि 2007मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. कोणती योजना? राष्ट्रीय कृषी विकास योजना. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितली की ही योजना आहे ती 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. मग 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आपण बघितला तर 2007 ते 2012 दरम्यान 11व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ होता. आणि पुरा प्रतिमानावर जी योजना होती ते कार्य करत होती. म्हणजे पुरा प्रतिमान आपण बघतो ग्रामस्तरावर प्रामुख्याने. आणि या योजनेनंतर 12वी पंचवार्षिक योजना होती, त्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्यात आली. पण आपण बघतो त्याचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही, कारण की 2012 ते 2017 असा कार्यकाळ होता. परंतु काय झालं नंतर काय झालं मित्रांनो, की 26 मे 2014 होती बहुतेक ही डेट आहे. त्या दिवशी नरेंद्र मोदी सरकार जे आहे ते सत्तेत आलं. आणि त्यांनी काय केलं, म्हणजे आधी सुरुवातीला नियोजन आयोगामार्फत पंचवार्षिक योजना होत्या त्या राबवल्या जात होत्या. त्यांनी त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केली. आणि पंचवार्षिक योजनांचा जो कार्यक्रम होता तो तेव्हापासून कोलॅप्स झाला. आणि त्याच्यासमोर आपण जे काही कार्यक्रम राबवतो आता ते नीती आयोगाच्या अंतर्गत राबवत आहोत. आता ही जी राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती जाणून घ्यायची आहे, नेमकं काय होती. तर तिची उद्दिष्ट होते की पायाभूत सुविधा विकास करणे, स्थानिक नियोजन करणे, उत्पादन प्रक्रिया प्रतिमान, तसंच आपण बघतो पर्यायी स्रोत आणि विकास डेव्हलप करणे, म्हणजे विकासाशी संबंधित पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे, तरुणांचे सबलीकरण करणे, खाजगी सहभाग करणे आणि प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी क्षेत्राचं एकात्मिक व्यवस्थापन करणे, त्यामध्ये अधिकाधिक विकास करणे. आणि आपण बघतो कृषी क्षेत्रामध्ये 4% वृद्धी दर प्राप्त करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. म्हणून महत्त्वाची योजना मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो, की सिलेबसमध्ये ही योजना डिफाईन नाही, परंतु ह्या योजना विचारल्या जातात. कारण काय आहे, योजनांच्या अंतर्गत योजना दिलेल्या आहेत त्यांनी. वरवर आपल्याला दिसते तसं नाही आहे, दिसते तसं नसते. म्हणूनच जग फसते अशातला हा कार्यक्रम आहे. म्हणून मित्रांनो, इथे ज्या योजना दिलेल्या आहेत तेवढ्याच योजना येतील असं नाही. त्या अंतर्गत बऱ्याचशा योजना आहेत त्या इन्क्लूड होतात. म्हणून आपण हे सगळे पार्ट इथे कव्हर करत आहोत.
समोर मित्रांनो आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना हे बघणार आहोत आणि महत्त्वाची योजना यावर प्रश्न पडतात. तर बघा, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये प्रामुख्याने 3 योजनांचा समावेश होतो. IWMP आपण बघितलं सुरुवातीला, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. ही योजना समोर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये त्याला विलीन करण्यात आलं. तसंच आणखी कोणकोणत्या योजना यामध्ये विलीन आहेत तर IABP म्हणजे ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे, तो सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे OPWM म्हणजेच काय तर ऑन फॉर्म वॉटर मॅनेजमेंट हा सुद्धा कार्यक्रम याच्यामध्ये याचा समावेश होतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण AIBP म्हणजे ॲक्सेलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम आहे त्याबद्दल बघणार आहोत. अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्याच्या दृष्टीने 1996-97 पासून वेगवर्ती सिंचन लाभ कार्यक्रम AIBP सुरू करण्यात आला. आणि मित्रांनो, आपण सुरुवातीलाच बघितलं की AIBP आहे म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे, यामध्ये याचा समावेश करण्यात आला. आता या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना होती, यामध्ये नेमका काय उद्देश होता तर बघा, प्रत्येक थेंबामध्ये अधिक पीक म्हणजे पर ड्रॉप मोअर क्रॉप, नंतर कृषी उत्पादनात वाढ, त्याच्यासाठी RKVY ही योजना. नंतर आपण बघतो ग्रामीण भरभराटसाठी मनरेगासारख्या योजना आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला मनरेगा काय, रोजगार हमी योजना काय याबद्दल आधीसुद्धा सांगितले, आतासुद्धा रिपीट करते. रिपीट केल्याने काय होते, तुमच्या जास्त लक्षात राहू शकते. म्हणून बघा, जी रोजगार हमी योजना होती ती महाराष्ट्रामध्ये वि.स. पांगे यांनी सुरू केली. समोरची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला प्रश्न पडू शकतो की रोजगार हमी योजनेचे जनक कोण होते तर वि.स. पांगे हे होते. आणि महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला ही योजना म्हणजे योजनेची सुरुवात झाली. सुरुवात जी आहे ती 1972 रोजी झाली. आणि या योजनेअंतर्गत आपण विचार करतो तर काय उद्देश होता याचा योजनेचा, तर या योजनेच्या माध्यमातून 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीस एका वर्षात किमान 100 दिवस काम दिले गेलं पाहिजे असा या योजनेचा उद्देश होता. आणि योजनेचं जे घोषवाक्य होतं ते होतं श्रमशक्तीतून ग्रामविकास, अशा प्रकारे योजनेचं घोषवाक्य होतं. म्हणजे सुरुवातीला ही महाराष्ट्रामध्ये झाली, मग केंद्र आणि चांगल्या प्रकारे हे महाराष्ट्रात राबवल्या गेली. मग केंद्र पातळीवर कुठेतरी सरकारला वाटलं की अशा प्रकारची एक योजना आहे ते राष्ट्रीय पातळीवर सुद्धा असायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्राच्या धर्तीवर त्यांनी आपण बघतो की केंद्रातसुद्धा एक योजना सुरू केली आणि त्या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, त्याला आपण नरेगाच असं म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण बघितलं तर नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट असं सुद्धा म्हणतो. आणि हा जो ॲक्ट आहे म्हणजे नरेगाच योजना आहे, ही योजना करण्यासाठी म्हणजे सुरुवात करण्यासाठी एक ॲक्ट पास केला गेला होता आणि त्याला नरेगाच ॲक्ट असं म्हणतात. तो कधी पास केला गेला होता तर 7 सप्टेंबर 2005 नरेगाच ॲक्ट पास करण्यात आला होता. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की 2 फेब्रुवारी 2006 पासून राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण आणि अकुशल जे काही कामगार आहेत त्यांना रोजगाराचे आश्वासन देणारी ही योजना सुरू झाली होती. मग समोर काय झालं, आणि ही जी नरेगा योजना होती, नरेगा योजनाचं रूपांतर 2009 आपण बघतो की याला महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलं आणि आपण त्याला मनरेगा असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे एक गोष्ट समजली की रोजगार हमी योजना काय होती, ती महाराष्ट्रात सुरू झाली, त्याच्या पातळीवर आपण बघतो. मग त्याच्याच आधारावर आपण बघतो राष्ट्रीय पातळीवर ती योजना सुरू झाली, त्याला नरेगाच म्हटलं. मग नरेगाचं मनरेगा कधी झालं तर 2009 महात्मा गांधीजींचं नाव देण्यात आलं, म्हणून मनरेगा झालं. ही महत्त्वाची योजना होती म्हणून मी इथे घेतली मित्रांनो. आणि आपण बघतो मित्रांनो की या योजनेची सुरुवात कोणत्या राज्यामधून करण्यात आली होती तर लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश या राज्यातून करण्यात आली होती. मनरेगाच्या बाबतीत सांगत आहे. आणि यामध्ये जर आपण विचार केला तर कोणता जिल्हा होता त्यामध्ये तर 2 फेब्रुवारी 2006 पासून अनंतपूर जिल्ह्यातील बांदालपल्ले म्हणजे आंध्र प्रदेशमधील हे बांदालपल्ले गाव आहे, या गावापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आणि आता मनरेगा किती जिल्ह्यांमध्ये म्हणजे देशातील किती जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते असा सुद्धा प्रश्न पडतो. म्हणून हा तुमच्यासाठी प्रश्न राहील की मित्रांनो, मनरेगा किती जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येते. आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसं की मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की महाराष्ट्रामध्ये मनरेगाच्या अंतर्गत किती मजुरी दर ठरवण्यात आलेला आहे, म्हणजे आपण बघतो किती मजुरी मिळते महाराष्ट्रामध्ये आणि सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यामध्ये दिली जाते. ही सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्च करून ठेवायची आणि कमेंटमध्ये सांगायची आहे. मित्रांनो, आपल्या मूळ योजनेवर येऊ. आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना होती आणि ते बघत होतो, त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या म्हणून आपण आजूबाजूची माहितीसुद्धा कव्हर केली. आता समोर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे
समोर मित्रांनो आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग बघायचा आहे. त्याच्यामध्ये समादेशी क्षेत्र विकास व जलनियोजन कार्यक्रम आहे. त्यालाच आपण CADWM असं म्हणतो. कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. सुरुवातीला आपण बघतो हा प्रोग्राम कोणत्या नावाने सुरू झाला होता, तर कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे 1974-75. यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, की लक्षात ठेवा 74-75 यावर कधी सुरू झाला कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. हा प्रश्न कृषी सेवकला पडलेला आहे आणि ग्रामसेवकला सुद्धा पडलेला आहे. आणि आपण बघतो कमांड एरिया डेव्हलपमेंट हा जो प्रोग्राम आहे याचंच रूपांतर समोर CADWM असं झालं. कधी झालं, 2004 पासून त्याला आपण कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट प्रोग्राम असं नाव दिलं. आणि ही जी योजना आहे ही सुद्धा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना यामध्ये विलीन झाली. मित्रांनो आता जर आपण बघितलं प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही सगळ्यात मोठी योजना आहे, ज्याच्या अंतर्गत बऱ्याचशा योजना आपण बघितल्या विलीन झालेल्या आहेत. तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न राहील की प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे ती कधी सुरू करण्यात आली आणि ही योजना कोणत्या गव्हर्नमेंटने सुरू केली. महत्त्वाचे प्रश्न आहेत म्हणून मी तुम्हाला विचारत आहे, सांगण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकेल काय, कोण काय म्हणेल काय या गोष्टीचा विचार करत बसू नका. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर मित्रांनो चुकलं तरी चालेल, पण प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण ज्या काही महत्त्वाच्या केंद्रीय पातळीवरील ज्या काही योजना आहेत त्या योजना बघितल्या. आता आपल्याला आपल्या महाराष्ट्राबद्दल बघायचं आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी सिंचनाच्या बाबतीत योजना ती म्हणजे जलयुक्त शिवार अभियान. महाराष्ट्रामध्ये आपण बघतो जलयुक्त शिवार अभियान आहे. हे अभियान आपण बघतो 2019पर्यंत महाराष्ट्रातली पाणी टंचाईमुक्त म्हणजे महाराष्ट्र जो आहे तो टंचाईमुक्त होईल या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आलं होतं. कधी सुरू करण्यात आलं होतं हे डेट विचारतात. ही डेट महत्त्वाची आहे, 5 डिसेंबर 2014ला. मित्रांनो याआधीसुद्धा तुम्हाला मी 5 डिसेंबरबद्दल विचारण्यात आलं होतं की 5 डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवर कोणता दिवस असतो हा सुद्धा, आणि बऱ्याच मित्रांनी उत्तरेसुद्धा दिलेले. तरीसुद्धा मी इथे प्रश्न विचारते की राष्ट्रीय पातळीवर 5 डिसेंबरला कोणता दिवस असतो आणि तो आपल्या कृषीच्या संबंधित अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मित्रांनो तुम्हाला 5 डिसेंबर 2014 ही डेट लक्षात राहावी यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट विचारली. कमेंट करण्याचा प्रयत्न करा. आता आपण पाहू याबद्दल थोडक्यात. काय झालं होतं की मी तुम्हाला सांगितलं 2019पर्यंत महाराष्ट्र पाणी टंचाईमुक्त जे होतं तो करायचा होता, त्या उद्देशाने योजना सुरू करण्यात आली. आणि यामध्ये आपण बघतो हे अभियान कसं काय सुरू झालं तर बघा, राज्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट नालाबांध कार्यक्रम होता. महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान होते, हे 2 वर्षापासून राबवण्यात येत होते. लातूर जिल्ह्यामध्ये गाळ करणे आहे, नांदेड जिल्ह्यात विहिरींचं पुनर्भरण करण्याची योजना सुरू होती. म्हणजे 2012-13 पासून हे जे आहे 5 जिल्ह्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या जे अभियान होते ते सुरू होते. आणि या अभियानातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात निर्णय घेतला गेला. आणि आपण बघतो मित्रांनो याचे उद्देश काय आहेत तर उत्पादनांची गती वाढवणे, स्रोतांचा कार्यक्षम वापर करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचा वापर करणे, खते कीटकनाशकांचा कार्यक्षम वापर करणे, जमिनीची धूप कमी करणे, शेततळे उभारून स्रोत निर्माण करणे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे जे काही प्रमुख उद्देश होते ते ठेवण्यात आले होते. मित्रांनो तसं जर बघितलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास याचा केला, माहितीसुद्धा घेतली, पण ॲक्च्युअल कंडिशन ही आहे का, म्हणजे खरंच जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आली का, म्हणजे आणि ते कशी झाली. त्यामध्ये बरेचसे आपण आर्टिकल मागे वाचले होते किंवा पेपरमध्ये आले होते, त्यामध्ये बरेचसे घोटाळे झालेले आहेत. याच्याशी संबंधित आपण एक चौकशी समितीसुद्धा बसवण्यात आलेली आहे या घोटाळ्यांवर, म्हणजे कसा काय झाला, म्हणजे बरेच दोष याच्यामध्ये आढळून आले, बऱ्याच लोकांचा विरोधसुद्धा झाला. म्हणजे मित्रांनो आपण बघतो बऱ्याचशा योजना असतात ज्या कागदापुरत्या मर्यादित असतात आणि सांगण्यासाठी आणि त्याचे उद्देश सांगण्यासाठी खूप भारी वाटतात, पण ॲक्च्युअल कंडिशन तशी नसते. शेतकऱ्यांपर्यंत अशा कोणत्याच योजना व्यवस्थितरित्या पोहोचत नाही. आपण बघतो योजनासुद्धा म्हणजे यामध्ये आपण बघितलं मित्रांनो, राजकारणी तर सोडा, राजकारणी तर राजकारण करणारच आहेत, पण आपण बघतो जे काही प्रशासकीय अधिकारी असतात, आपण लोकशाहीचा आधारस्तंभ आपण म्हणतो की शासन, प्रशासन, ज्युडिशियरी आणि मीडिया हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. पण आपण खरंच विचार केला तर मित्रांनो प्रशासकीय अधिकारीसुद्धा म्हणजे जे फुले, शाहू, आंबेडकर अशा महान लोकांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून जे तिथपर्यंत पोहोचलेले असतात ते सुद्धा या म्हणजे चुकीच्या गोष्टींना साथ देतात. कारण आपण बघतो मित्रांनो की बरेचसे जे अधिकारी लोक आहेत ते सुद्धा काय करतात, शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. म्हणजे असे बरेचसे प्रकरणं आपल्याला पाहायला मिळतात की त्यांच्यासाठी म्हणजे एज्युकेशन जे असते ते महत्त्वाचं नसते. एकदा सिस्टीममध्ये गेल्यानंतर पैशासाठी ते काही करू शकतात.
पण असं नाही की सर्वच अधिकारी असे असतात. काही अधिकारी आहेत जे खरंच प्रामाणिकपणे काम करतात आणि आपल्यालासुद्धा त्या अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे सामील व्हायचं आहे. असो मित्रांनो, बाकीच्या गोष्टी होतच राहतील, पण तो आपली परीक्षा जवळ आहे म्हणून आपण परीक्षाभिमुख गोष्टी पाहू. आणि एक गोष्ट महत्त्वाची, माझा राजकारणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टी कोणताही संबंध नाही. मी फक्त तुम्हाला गोष्टी समजण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. तर मित्रांनो, आपण जलयुक्त शिवार अभियान बघत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं यामध्ये काहीतरी विरोध झाला या योजनेचा, यामध्ये काहीतरी घोटाळे वगैरे झाले. त्यासाठी एक कमिटी बसवण्यात आली आणि ती कमिटी कोणती आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमिटी सांगण्याचा प्रयत्न करा. आता पाहू मित्रांनो, आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या बाबतीत. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 82% क्षेत्र आहेत जे कोरडवाहू क्षेत्रामध्ये मोडते. 82%च्या आसपास म्हणजे जवळजवळ तुम्हाला प्रश्नामध्ये आलं तर लक्षात ठेवायचं की जवळजवळ आकडे पडू शकतात. आता मित्रांनो, इथे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार अभियान झालं. तसंच मग इतर कोणत्या राज्यामध्ये कोणते अभियान झाले हे सुद्धा प्रश्न पडू शकतो. म्हणून बाकीची माहिती आहे ती सुद्धा मी इथे कलेक्ट केलेली आहे. आता बघा मित्रांनो, जसं आपल्याकडे जलयुक्त शिवार आहे तसे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे अभियान आहेत. आता आपण एक एक अभियान पाहू. जसं पाणी बचाव पैसे कमाव. पाणी बचाव पैसे कमाव कुठे? पंजाबमध्ये आहे. 2018 सुरू झालं हे अभियान. मुख्यमंत्री जल स्वावलंबन योजना. मुख्यमंत्री जल स्वावलंबन योजना ही कुठे? राजस्थानमध्ये 2018. समोर आपण बघतो मित्रांनो, सुजलाम सुफलाम योजना आहे. कुठे झाली? गुजरातमध्ये. सुजलाम सुफलाम योजना गुजरात 2018. कपिलधारा विहीर योजना आहे. कुठे झाली? मध्य प्रदेशमधली योजना आहे. 2014 ती सुरू करण्यात आली. कपिलधारा विहीर योजना मध्य प्रदेश 2014. जलयुक्त शिवार आपण बघितलं आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे. कधी सुरू झालं मी तुम्हाला डेट सांगितली आणि हिंटसुद्धा सांगितली की 5 डिसेंबर 2014. समोर आपण बघतो मित्रांनो की मिशन काकती आहे. मिशन काकती कुठे आहे तर तेलंगणामध्ये सुरू झालं. जसं महाराष्ट्रामध्ये 2014 झालं ते सुद्धा तेलंगणामध्ये 2014 झालं. समोर आपण बघतो नीरू चेतू योजना आहे. ती आंध्र प्रदेशमध्ये सुरू झाली 2015. लक्षात ठेवा इथे 2014 3 योजना, 2018 3 योजना आणि एक 2015 अशा प्रकारचे योजना म्हणजे अभियान आहेत ते सुरू झाले. लक्षात ठेवा मित्रांनो, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आणि विकासासंबंधी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. म्हणजे तुमचा इथे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम आहे तोच कवर होणार नाही, तर आजूबाजूच्या मृदा आणि जलसंधारणाच्या बाबतीत जे काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा इथे कवर झालेले आहेत. त्याच्यानंतर जे काही PYQ आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये इन्क्लूड केलेला जो महत्त्वाचा भाग आहे तो सुद्धा मी इथे इन्क्लूड केलेला आहे. त्यामध्ये महत्त्वाचे प्रमुख धरणे आणि त्यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहे ग्रामसेवकला, कृषी सेवकला आणि बाकी सरळ सेवा एक्झाममध्ये, MPSCमध्ये, कंबाईनमध्ये एक्झाममध्ये यावर प्रश्न पडतात. म्हणून हा महत्त्वाचा भाग आहे मी इथे घेतला आहे. मित्रांनो, आपण बघतो योजना काळातील प्रमुख प्रकल्प आहेत, प्रमुख धरणे आहेत आणि ही धरणे आणि प्रकल्प सुरू करण्यामागे सुद्धा एक इंटरेस्टिंग म्हणजे हिस्ट्री आहे, खूप महत्त्वाची हिस्ट्री आहे आणि त्यामागे कसे काय प्रकल्प सुरू झाले वगैरे ते पण आपल्याकडे आता सध्या वेळ नाही एवढा. आपण कुठेतरी एक समोर लेक्चर घेऊ, हिस्ट्रीचे लेक्चर घेऊ, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आता आपण महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. बघा मित्रांनो, धरणामध्ये आपण बघतो दामोदर खोरे विकास प्रकल्प आहे आणि या अंतर्गत बरेचसे धरणं आहेत. तिलई आहे, मेथोन आहे, कोणार धरण आहे. असे महत्त्वाचे धरणं या म्हणजे दामोदर खोरे विकास प्रकल्प होते त्या अंतर्गत बांधण्यात आले होते. बघा यावर प्रश्न पडतात की दामोदर खोरे विकास प्रकल्प आहे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे तर दामोदर नदीवर आहे. त्याची निर्मिती कधी झाली? 1948ला, म्हणजे 47ला भारत स्वतंत्र आणि 48ला सुरुवात. लक्षात ठेवा. समोर आपण बघतो काय उद्देश होता याचा? सिंचन, ऊर्जा, पूर नियंत्रण करण्यासाठी दामोदर खोरे विकास प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आता आपण बघतो यामध्ये लाभार्थी राज्य कोणकोणते आहेत तर झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, मध्य प्रदेश आहे, हे लाभार्थी राज्य आहेत. मित्रांनो, आपण दामोदर नदीबद्दल बघितलं. दामोदर नदी जी आहे ती हुगळी नदीची उपनदी आहे आणि यामध्ये आपण बघतो की ही जी नदी आहे ती पश्चिम बंगालमध्ये वाहत जाते आणि पश्चिम बंगालमध्ये जेव्हा वाहत जाते तेव्हा हिला खूप प्रचंड प्रमाणात पूर येतो. म्हणून बंगालचं दुःखाश्रूसुद्धा दामोदर नदीला म्हणतात. म्हणून ही महत्त्वाची गोष्ट होती म्हणून तुम्हाला सांगितली. समोर पाहू मित्रांनो, महत्त्वाचा बहुउद्देशीय प्रकल्प म्हणजे भाकरानांगल धरण आणि सतलज नदीवर आहे. हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. लक्षात ठेवा 1955 याची निर्मिती झाली. सिंचन व ऊर्जेशी संबंधित हा प्रकल्प आहे आणि याचा जर आपण लाभार्थी राज्य बघितले याच्याशी संबंधित कोणकोणते आहेत तर पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान लाभार्थी राज्य आहेत. कोसी धरण आहे मित्रांनो आणि कोसी धरणामध्ये आपण बघतो कोसी नदीवर बांधण्यात आलेले आहे आणि कोसी तुम्हाला माहिती असेल की बिहारचं दुःखाश्रू हिला म्हटलं जाते. म्हणजे या नदीला
खूपदा भरपूर प्रमाणात पूर येतात आणि या नदीचा प्रवाह असा भयानक असतो की ते लवकरच वळण बदलते आणि वळण बदलल्यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते या पुरामुळे, म्हणजे नदीच्या पुरामुळे. म्हणून मित्रांनो 1954मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. याचा काय उद्देश होता, तर सिंचन आहे, ऊर्जा आहे आणि पूर नियंत्रण अशा बहुउद्देशीय गोष्टींसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. आणि प्रामुख्याने हा प्रकल्प आपल्याला बिहार राज्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की बिहार राज्यामध्ये कोणती नदी वाहते, तर कोसी नदी आहे. तुमचे एकासोबत बरेचसे ऑब्जेक्टिव्ह इथे कव्हर होतात. समोर बघतो मित्रांनो आपण हिराकुंड धरण आहे आणि हिराकुंड धरण कुठे आहे, तर महानदीवर आहे आणि 1957मध्ये याची सुरुवात झाली आहे. सिंचन व ऊर्जा याच्याशी संबंधित हा महत्त्वाचा प्रकल्प होता. आणि कुठे आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ओरिसा राज्यामध्ये हा प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतो. समोर आपण बघतो तुंगभद्रा प्रकल्प आहे. तुंगभद्रा प्रकल्प जो आहे तुंगभद्रा नदीवर आहे आणि दक्षिण भारतातला हा प्रकल्प आहे. 1953मध्ये याची सुरुवात झाली. सिंचन व ऊर्जा याच्याशी संबंधित हा प्रकल्प आहे. आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्य या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. समोर बघितलं मित्रांनो तर नागार्जुन सागर प्रकल्प आहे आणि हा कृष्णा नदीवर आहे. 1960मध्ये याची सुरुवात झाली. सिंचन व ऊर्जेशी संबंधित आहे आणि लाभार्थी राज्य आपण बघतो आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आहे. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये तुंगभद्रा प्रकल्प आणि नागार्जुन सागर प्रकल्प दोन महत्त्वाचे आहेत. तुंगभद्रा नदीवर, नागार्जुन सागर कृष्णा नदीवर आहे. तसंच मित्रांनो आपण बघितलं फरक्का प्रकल्प आहे. फरक्का प्रकल्प भागीरथी नदीवर आहे. 1961मध्ये याची सुरुवात झाली. सिंचन व ऊर्जेशी संबंधित आहे आणि महत्त्वाचं लाभार्थी राज्य कोणतं आहे, तर पश्चिम बंगाल आहे. ही योजनासुद्धा विचारलेली आहे. नंतर आपण बघतो मित्रांनो की चंबळ प्रकल्प आहे. हा सुद्धा प्रकल्प महत्त्वाचा आहे. चंबळमध्ये आहे, मध्य प्रदेश आणि राजस्थान याच्याशी संबंधित आहे. 1960मध्ये आपण बघतो की याची सुरुवात झाली. सिंचन आणि ऊर्जा याच्याशी संबंधित हा प्रकल्प आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे बहुउद्देशीय जे काही प्रकल्प आहेत, धरणं आहेत, ते कव्हर केले. आता आपल्याला समोर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. प्रश्न आहे की भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे, भारतातील सर्वात मोठं धरण कोणतं आहे, भारतातील सगळ्यात पहिलं धरण कोणतं आहे आणि महाराष्ट्राशी रिलेटेड विचार केला तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं आहे आणि त्या धरणाचा TMC साठा किती आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाशी संबंधित महाराष्ट्रामध्ये काही महामंडळे स्थापित करण्यात आली होती. त्याचा पाटबंधारे विभाग आहे आणि त्याचं मुख्यालय आणि स्थापना आपल्याला लुकओव्हर करून घ्यायचे, जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्न पडलाच तर आपल्याला उत्तर देता येईल. बघा, महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे, जे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे. प्रामुख्याने त्याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. आपल्याला माहीत आहे पश्चिम महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. समोरचा महामंडळ आहे मित्रांनो विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भामध्ये आहे आणि नागपूर या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. 1 एप्रिल 1997मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. समोर आपण बघतो तापी पाटबंधारे. तापी पाटबंधारे म्हणजे खानदेशाशी संबंधित आहे. हा एक प्रादेशिक विभाग आहे, लक्षात ठेवा. आणि खानदेश प्रादेशिक विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण बघतो की तापी पाटबंधारे विभाग आहे, त्याचं मुख्यालय जे जळगाव या ठिकाणी आहे. 4 डिसेंबर 1997मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. समोर आपण बघतो कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आहे. कुठे आहे तर लक्षात ठेवा कोकणामध्ये आहे आणि मुख्यालय जे आहे ते ठाणे या ठिकाणी आहे. 4 डिसेंबर 1997मध्ये याची स्थापना झालेली आहे. तसंच आपण गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास बघतो. कुठे आहे पाटबंधारे विकास विभाग कोणत्या विभागाशी कार्यरत आहे, तर मराठवाडा विभागाशी कार्यरत आहे. याची स्थापना जर आपण बघितली मित्रांनो 17 ऑगस्ट 1998मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय कुठलं आहे तर औरंगाबाद आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही महामंडळ आहेत ते आपण बघितले. आता एकदा रिकॅप घेऊ. रिकॅपमध्ये मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये काही गोष्टी सांगते. बघा, 1997मध्ये 3 महामंडळ झाले आहेत. त्यामध्ये कोणते, विदर्भ, तापी आणि कोकण. आणि जिओग्राफीचं तुम्हाला थोडं तरी नॉलेज असेल तरी सुद्धा हे लक्षात ठेवणं काही कठीण नाही मित्रांनो. लक्षात ठेवा 1996ला महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ आहे 1996चं. बाकीचे विदर्भ, तापी, कोकण आपण बघितलं 97चं आहे आणि गोदावरी जे आहे 98चं आहे. लक्षात ठेवा आणि मुख्यालय लक्षात राहतातच आणि त्यांच्या नावावरून आपण त्याचा विभाग आणि मुख्यालय लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो आता आपण ह्या सगळ्या गोष्टी तर बघितल्या, पण एक गोष्ट राहिली होती की आता हे जे पायाभूत विकास आहे, म्हणजे आपण बघतो जलसिंचन, कृषीशी बाबतीत आणि महत्त्वाचे जे काही पायाभूत विकास आहे, यासाठी
मनी म्हणजे पैसा कोण पुरवते, कोण कर्ज देते, ह्या योजना आपल्याला राबवायच्या आहे, सगळं करायचं आहे. याच्यासाठी कोणीतरी पैसा आणि पुरवणारं असलं पाहिजे ना. यासाठी नाबार्ड आहे, ते नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, ही पैसा पुरवते, कर्ज देते, शिखर संस्था आहे आणि याची स्थापना 12 जुलै 1982 झाली आहे आणि शिवरामन समिती याच्याशी संबंधित आहे. या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. इथे आपण बघितलं की नाबार्ड आहे आणि ही जी बँक आहे ती पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी पैसा पुरवते, अर्थ पुरवते. मग याच्या कोणता फंड आहे, याच्यामार्फत कोणता फंड दिला जातो, तर त्याच्यासाठी रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आहे, तो दिला जातो. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की नाबार्डने ही योजना रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आहे हे देण्याचं केव्हापासून सुरुवात केली, हा प्रश्न तुमच्यासाठी राहील. समोर आपण बघतो मित्रांनो की नाबार्ड जे आहे ते केंद्र सरकारला सुद्धा पैसा पुरवते, राज्य सरकारला सुद्धा पैसा पुरवते. मग आता प्रश्न आहे की ही पैसा तर पुरवते, पण याचे व्याजदर कसे ठरतात, तर व्याजदर आहे ते रिझर्व्ह बँक आहे, आपल्याला माहिती आहे भारतीय रिझर्व्ह बँक आहे, RBI आपण असं त्याला म्हणतो. तर बघा मित्रांनो, RBIवर ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि इतर सर्व सरळ सेवा तसेच सगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न पडतात. RBIबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते. तुम्हाला मागील कृषी सेवक परीक्षेमध्ये असा प्रश्न पडला आहे की RBIचे गव्हर्नर कोण आहेत, तर त्यावेळेचे तत्कालीन गव्हर्नर विचारण्यात आले होते. आता आपण RBIबद्दल थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला आणि नंतर गव्हर्नर वगैरे त्यासुद्धा गोष्टी कव्हर करते. बघा मित्रांनो, RBIची स्थापना आपण बघतो की 1934चा कायदा होता. लक्षपूर्वक ऐका, RBIची स्थापना 1934चा कायदा होता. त्या अंतर्गत 1935मध्ये RBIची स्थापना झाली. कधी झाली RBIची स्थापना? 1935मध्ये झाली. आणि 1935मध्ये RBIचं जे रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय होतं ते कलकत्त्यात होतं. आणि सध्या जर आपण बघतो याचं जी इमारत आहे ते कुठे आहे, तर मुंबईत आहे. तिथे शहीद भगतसिंग मार्ग आहे, तिथे हलवण्यात येथे आलेली आहे. आणि आपण बघतो की तर बघा मित्रांनो, RBI नेमकं काय काम करते, तर RBI चलनविषयीचे धोरण आहे ते ठरवण्याचं काम करते. भारताचं जे काही चलन आहे त्याच्या स्थिरीकरणाचं काम करते, बँक नोटांचं चलनीकरण करण्याचं काम करते. आणि आपण बघतो की देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी चलन व्यवस्थेचे पतसंस्थेचं हे काम नियमन करणं हे RBIचं मुख्य कार्य आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न राहील की सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत, कारण यावर प्रश्न पडतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीचे गव्हर्नर सांगते, बाकीचे महत्त्वाचे गव्हर्नर सांगते. सुरुवातीचे आपले जे गव्हर्नर होते RBIचे ते ऑसबॉर्न स्मिथ होते, म्हणजे हे ब्रिटिश गव्हर्नर होते. आणि आपण पहिले जर RBIचे भारतीय गव्हर्नर बघितले तर ते आहेत CD देशमुख आहेत. लक्षात ठेवा, CD देशमुख खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो सर्वाधिक कालावधीसाठी कुठले गव्हर्नर राहिले आहेत, ते RBIचे बेनेगर रामाराव आहेत, ते सर्वाधिक कालावधीसाठी राहिलेले गव्हर्नर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण एका गोष्टीसोबत आजूबाजूच्या बाहेरील ज्या काही महत्त्वाच्या आणि परीक्षाभिमुख गोष्टी होत्या त्यासुद्धा कव्हर केल्या. समोर मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था आहेत आणि आयोग आहेत, मृदा आणि जलसंधारणाशी संबंधित आहेत. हा सिलेबसमध्ये पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि जसा आपण घेतलेला आहे, म्हणजे योजना आपण पाणलोट क्षेत्राशी विकासाशी संबंधित एकात्मिक पाणलोट विकासाशी संबंधित योजना बघत आहोत, म्हणून मी हा पार्ट इथे इन्क्लूड केला. बघा मित्रांनो, थोडा फास्टमध्ये सांगते कारण की मोबाईल रिस्पॉन्स देत नाहीत. याच्यामध्ये आपण बघतो की जल व भूमी व्यवस्थापन संस्था आहे, त्याला आपण वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असं म्हणतो. आणि ही जी संस्था आहे ती 1 ऑक्टोबर 1980 रोजी स्थापन झाली. आणि याचं जे मुख्यालय ते औरंगाबाद या ठिकाणी आहे. जमीन आणि पाणी यांच्या विकासासाठी तसेच त्यांचा योग्य वापर केला जावा यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी कार्य ही करते. म्हणजे कोणती? जल व भूमी व्यवस्थापन संस्था. कुठे आहे? औरंगाबादला आहे. कधी झाली? 1980ला. इंग्लिशमध्ये नाव काय? तर वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असं आपण त्याला म्हणतो. समोरची संस्था आहे, महत्त्वाची संस्था आहे मेरीवर प्रश्न पडलेला आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि ही कुठे आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. 1959मध्ये स्थापना झाली, नाशिकमध्ये आहे. आणि काय काम आहे कार्य करते? तर पाटबंधारे विकास आहे, त्याच्याशी संबंधित पाटबंधारे प्रकल्प आहे, जलविद्युत प्रकल्प आहे, रस्ते पूल यांच्या बाबतीत सेवा व सहकार्य करण्याचं काम ही मेरी संस्था करते. महत्त्वाची संस्था म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो. आपण मेरी बघितली मित्रांनो. आता समोर आपल्याला मेटा बघायचा आहे. मेटा म्हणजे यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण अकॅडमी आहे, महाराष्ट्र इंजिनियर्स ट्रेनिंग अकॅडमी असं त्याला आपण म्हणतो. यामध्ये आपण मेटाबद्दल बघितलं तर 1964मध्ये याची स्थापना झाली, नाशिक या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे.
काय कार्य करते? जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करते, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण बघतो स.गो. बर्वे आहे, म्हणजे सदाशिव गोविंद बर्वे आयोग आहे आणि हा जो आहे महाराष्ट्रातील पहिला सिंचन आयोग होता, म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि तसंच महाराष्ट्रातील दुसरा सिंचन आयोगसुद्धा आहे, माधवराव चितोडे आहेत, ते त्या आयोगाचे अध्यक्ष आहेत, म्हणून ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे सांगितल्या. अशा प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी कव्हर केल्या मित्रांनो. आता समोर काही नामांकित व्यक्ती आहेत जे त्याच्याशी संबंधित काहीतरी प्रकल्प आहेत किंवा त्यांचं नाव कुठल्या तरी योजनेशी प्रकल्पाशी जोडलं आहे, असे कोणकोणते व्यक्ती आहेत आणि परीक्षा अभिमुख माहिती आहे, म्हणून ही जी माहिती आहे मी कलेक्ट केलेली आहे आणि माझ्या नोट्समधून मी तुम्हाला शेअर करत आहे. सुरुवातीला मित्रांनो आपण बघतो नाम फाउंडेशन आहे. नाम फाउंडेशनशी संबंधित नाना पाटेकर आहेत आणि मकरंद अनासपुरे आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो जागतिक पर्यावरण दिन, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून 5 जूनला असते, लक्षात ठेवा. समोर आपण बघतो नायगाव बंधारा प्रवर्तक आहे, त्याच्याशी कोण संबंधित आहे? विलासराव साळुंके त्याच्याशी संबंधित आहे. पाणी फाउंडेशन ही महत्त्वाची गोष्ट आहे, आमिर खान त्याच्याशी संबंधित आहे. आपण बघतो आमिर खानना आपण बघितलं होतं पाणी फाउंडेशनशी संबंधित आहेत म्हणून. नंतर आपण बघतो नर्मदा बचाव करतायत, मेघा पाटकर आहेत आणि ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. जागतिक नारळ दिन आपण बघतो 2 सप्टेंबर या दिवशी असतो, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून इथे घेतला. म्हणजे तुम्हाला जे काही महत्त्वाचे दिन आहेत, दिवस आहेत, त्यावर सुद्धा प्रश्न पडतात, म्हणून लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरशी रिलेटेड पडतात. त्याच्या थीम, त्याच्या यावेळेच्या काय काय थीम होत्या 2023च्या, त्या पण तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. समोर जर बघितलं मित्रांनो आपण तर जलयुक्त शिवार योजना आहे आणि मी तुम्हाला विचारला होता प्रश्न, तर इथे त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे की जलयुक्त शिवार आहे. त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोण आहे? त्या पंकजताई मुंडे आहेत, त्याचा शिल्पकार किंवा जनक असं म्हणतात त्यांना. पाणीवाली बाई आहे, पाणीवाली बाईसुद्धा विचारण्यात आलेलं आहे की मृणाल गोरे यांना म्हटलं जाते. पाणीवाले बाबा आहेत, त्यांना राजेंद्र सिंह असं म्हटलं जाते. म्हणजे पाणीवाले बाबा कोण आहेत? तर राजेंद्र सिंह आहेत. त्याच्यानंतर आपण बघतो मित्रांनो की जलसंधारण दिवस आहे, तो कधी असतो? तर 10 मे या दिवशी जलसंधारण दिवस असतो. सुधाकरराव नाईक आहेत, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण जलसंधारण दिवस साजरा करतो. तसंच मित्रांनो सिंचन दिवस आहे, 26 फेब्रुवारी आहे आणि शंकरराव चव्हाण हे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण तो साजरा करतो. अशा प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. मित्रांनो इथे एक गोष्ट राहिलेली आहे की मागेल त्याला शेततळी ही योजना आहे, ही महाराष्ट्राशी संबंधित आहे आणि त्या योजनेबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. अशा प्रकारे योजना भाग 2मध्ये आपण जलसंधारणाशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या योजना आहे आणि बाकीचा जो ॲग्रीचा सिलेबस आहे तो सुद्धा इथे कव्हर झालेला आहे आणि सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. त्याचसोबत तुमचा सामान्य ज्ञानचा सुद्धा पार्ट इथे कव्हर झालेला आहे. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड सामान्य ज्ञानमध्ये काय विचारलं जाऊ शकते, जसे की धरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे कव्हर झालेल्या आहेत. आणि योजनांशी संबंधित पार्ट 3 आहे, म्हणजे भाग 3 आहे, तो सुद्धा आपण लवकरच अपलोड करू आणि त्यामध्ये आपल्या सगळ्या योजना कव्हर होऊन जातील, म्हणजे A to Z योजना आपल्या कव्हर होतील. अशा प्रकारे मित्रांनो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये पडलेले आहेत, म्हणूनच ते विचारले गेलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला कंटेंट कसं वाटलं आणि लेक्चर कसं वाटलं आणि लेक्चर जर आवडलं असलं तर मनापासून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही इथपर्यंत लेक्चर ऐकलं मित्रांनो, समजून घेतलं, म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू आपण नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.